चिंचवड महापालिका निवडणुकीत एक महत्त्वाचा राजकीय संदेश स्पष्टपणे समोर आला आहे। काका पुतण्या एकत्र येऊनही पुणे पिंपरीकरांनी दोन्ही राष्ट्रवादींना सपशेल नाकारलं। अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही गटांनी एकत्र लढण्याचा निर्णय घेतला, पूर्ण ताकद पणाला लावली, तरीही निकाल मात्र राष्ट्रवादीच्या विरोधातच गेला। या निवडणुकीत अजित पवार स्वतः तळागाळात जाऊन प्रचारात उतरले। सभा, बैठका, कार्यकर्त्यांशी थेट संवाद सगळं काही केलं गेलं। शरद पवारांनीही पुणे पिंपरीवर विशेष लक्ष केंद्रित केलं, पण तरीही पवारांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पुणे पिंपरीत राष्ट्रवादीला मात्र मोठा धक्का बसलाय। पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी गटांना मिळून काही मोजक्या प्रभागांमध्ये जागा मिळाल्यात। विशेषतः पारंपरिक मतदारसंघ मानल्या जाणाऱ्या भागांमध्येच राष्ट्रवादीला जागा मिळाल्या। पिंपरी चिंचवडमध्येही चित्र काही वेगळं नाहीये। या ठिकाणी सुद्धा राष्ट्रवादीला थोड्याशा जागांवर समाधान मानावं लागलंय, तर बहुतांश शहरावर भाजपनं स्पष्ट वर्चस्व प्रस्थापित केलंय। राजकीय विश्लेषकांच्या मते हा निकाल केवळ पक्षीय नव्हे, तर नेतृत्वावरील विश्वासाचा कौल आहे। काका पुतण्या एकत्र येऊनही मतदारांना पटवण्यात अपयश आलंय। स्थानिक पातळीवरील असंतोष, अंतर्गत गटबाजी आणि विकासाच्या मुद्द्यावर विरोधकांनी लावलेली आघाडी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केवळ निवडणुकांसाठी सगळं विसरून एकत्र येणं हे पुणेकरांना पटलेलं दिसत नाही। एकूणच पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या निकालातून एक गोष्ट ठळकपणे समोर येते, पवारांचं पारंपरिक वर्चस्व ढासळलं असून पुणे पिंपरीकरांनी राष्ट्रवादीच्या राजकारणाला स्पष्ट नकार दिलाय। आगामी राजकीय समीकरणांसाठी हा निकाल राष्ट्रवादीसाठी गंभीर इशारा मानला जातोय।